भीमनगरमधील बौद्ध उपासक उपासिका विनंती आहे, आपला सांस्कृतिक वारसा जीवन ठेवण्यासाठी, त्याचा जतन करण्यासाठी, आपले हक्क मिळवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी झाला पाहिजे। घरात बसू नका, आपल्या घरामधून एक तरी माणूस तुम्ही पाठवला पाहिजे। या बेफिकीमुळे आज आपल्याला अशी वाईट परिस्थिती आली की आपली ठिकाणं बसवंत मोर्चात सुरुवात होईल। महामुनी महाविहार मुख्य उद्योगासाठी हा संसदेचा मोर्चा आपण 2-2 लाईन करून निघायचे आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामधून 8ही तालुक्यामधून या ठिकाणी बुद्धिस्ट लोकांचं आगमन झालं होतं आणि या देशातल्या 84,000 स्तूपाचं आणि विहाराचं आणि चैत्याचं काय झालं हा सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। या देशामध्ये सगळे विहार मंदिराच्या रूपात परिवर्तित झाली, काही विहार मस्जिदच्या रूपात परिवर्तित झाली आणि हा इतिहास साक्षी असताना ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, जगाचं आंतरराष्ट्रीय खऱ्या अर्थाने ज्ञानाचं केंद्र जे आहे ते बुद्धगया आहे आणि जिथं धम्माचा उदय झाला तर ते एकमेव बुद्धगया ती आमच्या बौद्ध लोकांच्या आमच्या धर्मगुरूच्या ताब्यात मिळावी अशी ही मागणी समस्त भारत सरकारकडे आम्ही सगळ्यांनी केली आहे। कारण या देशातल्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक मंदिराचा ताबा त्या लोकांच्या ताब्यात आहे, मग आमच्या विहाराचा ताबा मात्र आमच्या धर्मगुरूच्या ताब्यात नाही हा प्रश्न आहे आणि याच्यावर सरकारने विचार करून कोणत्याही पद्धतीचा उद्रेक न होऊ देता आमची ही समस्या सोडवावी
विहार हे आमच्या धर्मगुरूच्या आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं, ज्याच्यामुळे त्या विहारामध्ये बौद्ध संस्कृती राबवता येईल, आमचा आचार आणि विचार आम्हाला त्या ठिकाणी ठेवता येईल। पण आज या देशामध्ये बोधगयाच्या ठिकाणी अवडंबर माजवलं गेलं। 3.5% धम्माचं, वैदिक धम्माचं त्या ठिकाणी सुरुवात केली गेलेली आहे आणि ह्या जो भाग आहे तो खूप टेन्शनचा भाग आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधानात लिहून ठेवलं आहे की ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्या दिवसापासून देशामध्ये जैशी स्थिती आहे तशी ठेवली जावी। पण आज आपण बघतो की देशामधली बाबरी मस्जिद इथं तोडली गेली आणि तिथं राम मंदिर उभा केलं गेलं आणि म्हणून आम्हाला भीती आहे, आमचं विहार पण तोडलं जाईल। आणि आज त्या बुद्धाच्या समोर महादेवाची पिंड ठेवली, उद्या महादेवाचं मंदिर ते करायला घाबरणार नाहीत। तेव्हा आम्ही सरकारला इशारा देतो, आज आम्ही संयमाने शांततेच्या मार्गाने तुमच्याकडे मागणी करत आहोत की कोणत्याही पद्धतीचा तुम्ही त्या ठिकाणी अविवेकीपणा करू नका, ज्याच्यामुळे देशामध्ये अशांतता पसरवली जाईल। तुम्हीच या भारताचे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील, जे जेव्हा विदेशात जातात तेव्हा आम्ही बौद्ध देशामधून आलो असं म्हणतात, तेव्हा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की बौद्धांचं मग ते ज्ञानप्राप्तीचं ठिकाण ते बौद्धांचं आहे की नाही? जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे काय अवडंबर माजवलेलं आहे त्या ठिकाणी जी काय ती व्यवस्था म्हणजे विश्वस्त मंडळ असेल तर ते विश्वस्त मंडळ बरखास्त केलं जावा। तुम्ही सांगत आहात की हा त्यावेळेला ॲक्ट तयार झाला, अरे संविधानाचा ॲक्ट होता की देशातल्या कोणती मंदिर किंवा मस्जिद या ठाणाला उद्ध्वस्त करता कामा नाही, आणि मग हा नियम असून सुद्धा बाबरी तोडली आणि राम मंदिर बनलं, हे खरं आहे का खोटं? आणि म्हणून या ठिकाणी हिंदू धर्मियांचं सरकार आहे, आम्हाला भीती आहे की बौद्धांना सुद्धा नेस्त नाबूद करण्याचं हे षडयंत्र आहे आणि ती वेळीच आपण सावधगिरी म्हणून या ठिकाणी आपण हा मोर्चा काढलेला आहे। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानवे या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन झालं। या जिल्ह्यातल्या पूर्व दिशेच्या तालुक्यामधून आदरणीय संतोष सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर माजी जिल्हा अध्यक्ष गुणवंत दगडू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी ढोकीहून आप्पासाहेब कांबळे यांचं आगमन झालं। भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष आदरणीय सुषमाताई यांच्या नेतृत्वाखाली परंड्याहून या ठिकाणी लोकांना आणलं गेलं। एवढंच नाही तर या जिल्हा टीमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, जे खरात गटाचे जे अध्यक्ष आहेत या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांना सुद्धा भारतीय बौद्ध महासभेने सामावून घेतलेलं आहे। त्याचं कारण आहे आमचे तालुका अध्यक्ष अनंत कांबळे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। आपण बघत आहात की उमरगा आणि परंडा तालुक्यातून आणि कळंब तालुक्यातून या 3 तालुक्यामधून हे बहुसंख्याक उपासक मंडळी हजर आहे। याचा लोहारेचे अध्यक्ष आमचे तानाजी माटे, अशा पद्धतीने आम्हाला असं वाटत आहे की ही जी गोष्ट आहे हे आम्ही वेळीच या प्रशासनाला सावध करत आहोत की तुम्ही आमच्यावर अन्याय करू नकात, आणि तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर जगातली बुद्धिस्ट राष्ट्र तुम्हाला माफ करणार नाहीत आणि आपली इज्जत हाताने घालू नका। आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आणि ती धर्मनिरपेक्षता टिकवणं या ठिकाणच्या सरकारचं काम आहे, आणि म्हणून वेळेचं भान राखून सरकारने हा निर्णय घ्यावा आणि बोधगया ही बौद्धांच्या ताब्यात द्यावी एवढीच मागणी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उस्मानाबाद दक्षिण आणि उत्तर, हे दक्षिण उत्तर नावाला आहे पण भारतीय बौद्ध महासभा संबंध भारतामध्ये आहे, आणि भारतीय बौद्ध महासभेच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर ते विहार मुक्त करावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। आपण सर्वांनी यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी साथ दिली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो। परंतु हे सगळं समता सैनिक माझ्या आजूबाजूला उभा आहे, तर हे समता सैनिक शिस्तीचा सैनिक आहे। वेळ प्रसंगी तुम्हाला प्रशासन शिकवायला ते कमी पडणार नाही, तेव्हा आज ही संख्या वाढू द्यायची नसेल तर वेळीच तुम्ही त्या ठिकाणचा निर्णय घ्या आणि बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या एवढीच मागणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। जय भीम, नमो बुद्धाय। विहार मुक्त झालंच पाहिजे, विहार मुक्त झालंच पाहिजे। चंद्रा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बड़ा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
तुम्ही प्रशासनाला तुमच्या माध्यमातून निवेदन देखील दिलेलं आहे आणि मोठ्या संख्येने जनआक्रोशाचं या ठिकाणी मोर्चाचं आंदोलन झालं. आता महत्त्वाची पुढची भूमिका काय राहणार आहे? जर या येत्या कालखंडामध्ये 2-3 महिन्याचा कालखंड आम्ही त्याला दिलेला आहे आणि ते जर या ठिकाणी याच्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आम्ही तालुक्याच्या प्रत्येक कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि शासनाला हे सांगितलं होतं की हे जे सुरू झालेलं आहे तर ते वेळीच बंद करण्यात यावं. शासनाने ऐकलं नाही म्हणून दुसरी पायरी म्हणून आपण जिल्ह्याचे राजे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन आलोत की कलेक्टर साहेबांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला याची संदेश द्यावा आणि हे प्रकरण निकाली काढावं. आणि जर समजा आज ते झालं नाही तर तिसरी जी पायरी आहे तर बुद्धाच्या पवित्र त्या ज्ञानप्राप्तीच्या ठिकाणी आम्ही सगळेजण जाऊ आणि त्या ठिकाणी आमचं विहार आम्हीच मुक्त करून घेऊ हे आम्ही शब्द देतो आणि शासनाला पण सूचित करतो. समता सैनिक दलाचा भारतीय बौद्ध महासभेचा. तसेच आपल्यासोबत या ठिकाणी गुणवंत सोनवणे सर आहेत. सर काय सांगाल आज या भारतीय बौद्ध महासभेचा सर हा मोर्चा बुद्धगयेचे महाबोधी महाविहार मुक्त करणे यासाठी तर आहेच आहे, परंतु त्याच्याबरोबरच जे दीक्षाभूमी आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षित केलं तर ती दीक्षाभूमीसुद्धा आज RSSच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे. कारण त्या ठिकाणी आजही भजन चाललं जातं, त्या ठिकाणी त्या ब्राह्मण्यवाद त्या ठिकाणी फोपावलेला आहे. आज जर तुम्ही तिथं जाऊन पाहिलं तर तिथल्या त्या दीक्षाभूमीच्या प्रांगणाचं आज 2 ऑक्टोबरला आपण जाणार आहोत तिथं दसऱ्याच्या दिवशी, तर त्या विजयादशमी दिवशी तुम्हाला थांबता येऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या लोकांनी आणि जी कमिटी आहे त्या कमिटीच्या लोकांनी सुद्धा त्याला कुठलंही सहकार्य न करता, त्याला कुठलाही अटकाव न करता ती पूर्ण दीक्षाभूमीचा परिसर अस्ताव्यस्त केला आहे, खोदून ठेवलेला आहे की जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तिथं तुमची सोय होणार नाही. म्हणून ती दीक्षाभूमीसुद्धा मुक्त व्हायला पाहिजे या RSSच्या ताब्यातून. त्याच्यानंतर जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण आहे महू, त्या महूच्या ठिकाणीसुद्धा आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर खूप तिथं अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण त्या महूच्या मातीतलं सुद्धा किंवा त्या बाबासाहेबांच्या जन्मभूमीच्या ठिकाणचंसुद्धा अतिक्रमण बाहेर निघालं पाहिजे. त्याच्यानंतर जसं की बुद्धगया हे जागतिक हेरिटेज स्थळ म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे, परंतु ते जसं वेरूळ अजंठा आहे त्या पद्धतीचं आहे, परंतु त्याचा नियम काय आहे, जर जागतिक परिसराचं जागतिक पातळीचं जे पर्यटन स्थळ होत असेल तर वर्ल्ड हेरिटेज होत असेल तर त्याच्या 1,500 मीटरच्या आसपास कुठलंही दुकान नसायला पाहिजे, कुठलंही हॉटेल नसायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आज महाबोधी महाविहाराच्या जवळपास आहेत. म्हणून त्या महाबोधी महाविहाराच्या आसपासची सगळी हॉटेलं सगळी दुकानं बाजूला व्हावीत. आणि दुसरी गोष्ट आहे, आदरणीय राजेंद्र कुमार निकाळजे यांनी सांगितलं आहे की महादेवाची पिंड, आणि आज जर तुम्ही तिथं जाऊन पाहिलं महाबोधी महाविहाराच्या मुख्य मूर्ती जी आहे त्या मूर्तीपासून फक्त 5 फूट अंतरावर आजही तिथं महादेवाची पिंड आहे. पिंड म्हणजे ते काय सुळका नाही असा उभा, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की असा खोल खड्डा आहे आणि ते झाकून टाकलं जातं. ज्यावेळेस हिंदूचे लोक येतात त्यावेळेस हे ब्राह्मण लोक पंडे काय करतात, जे पुरोहित आहेत ते बाजूला काढतात ते झाकण आणि मग तिथं त्यांचं पौरोहित्य करतात. आणि इतर वेळेस ज्यावेळेस आपले लोक जातात, बौद्ध लोक जातात, त्यावेळेस ते झाकून टाकलं जातं. त्याच्यानंतर त्या महाबोधी महाविहाराच्या समोरच एक 100 मीटरच्या जवळपास देवीचं एक मंदिर आहे, त्या ठिकाणी बकरी कोंबडी कापली जातात. म्हणजे अतिक्रमण खूप आहे तिथं, ते महाविहार मुक्त झालंच पाहिजे. त्याच्याबरोबरच आम्हाला त्या ठिकाणचा सगळा परिसरसुद्धा मुक्त होणं गरजेचं आहे. आणि या जर गोष्टी नाही झाल्यात, आदरणीय निकाळजे गुरुजींनी सांगितलं आहे की आम्ही याच्या अगोदर तालुका स्तरावर धरणे आंदोलन केलं आहे, ही 2री स्टेज आहे. 3री स्टेज आम्ही बुद्धगयेला जाणार, त्या ठिकाणी थांबणार. त्याच्या पुढची स्टेज आमची, त्याच्यातून जर नाही झालं तर आदरणीय आमचे आदर्श डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल टाकलेली आहे, त्याचाही निकाल नाही झाला तर आम्ही युनोकडे जायची तयारी या भारतीय बौद्ध महासभेची आहे. हे या पद्धतीनं आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो. निकाळजे साहेबांनी आणि सोनवणे सरांनी सांगितलंच आहे की हा मोर्चा आमचं जे बुद्ध विहार आहे
जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, बुद्धगया या ठिकाणी, तर ते विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे. तुम्ही जर या देशातले उद्योगपती शासनकर्ते असाल आणि विदेशात जेव्हा जाता तेव्हा तुम्ही म्हणता की हम बुद्ध की धरती से आए हैं और जग में बुद्ध की शान है, क्यों शान है, तो ये बुद्ध भारत का है. जब बघा सगळ्या जगाला बुद्ध भारताने दिलेला आहे आणि त्याच बुद्धाला बदनाम जर भारत करत असेल, हे सरकार करत असेल, तर हे आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पुरुषांबरोबरच आमच्या स्त्रियांची पण संख्या खूप मोठी आहे. आणि असं मला म्हणजे ह्या शासनाला सांगावंसं वाटतं की तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. हे आंदोलन जर आत्ता या जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे, तेच आंदोलन तुम्ही त्या बुद्धगया या ठिकाणी जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, नाहीतर त्याचे पुढचे अंजाम तुम्ही त्याला जबाबदार असणार. थँक्यू. प्रशासन वेळोवेळी मागण्या करूनही, आक्रोश आंदोलन करूनही जे प्रशासन जागं होत नाही, तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे, नेमकं काय होणार आहे पुढे? आत्ताच सांगितलं होतं की अगोदर आम्ही तहसील पातळीवर हे आंदोलन केलेलं आहे, नंतर जिल्हा पातळीवर केलेलं आहे आणि आता जसं वरिष्ठ सांगतील की जर राज्य पातळीवर करायची वेळ आली तर राज्य पातळीवर सुद्धा करू आणि पुढे आम्ही बुद्धगयेला जाण्यासाठी सुद्धा कमी पडणार नाही. आता तुम्ही बघितलेली असेल की ही संख्या पावसामुळे जरी कमी असली तरी पण त्यावेळेस मात्र कुठलीही अडचण असली तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत. आज बौद्ध महासभेच्या वतीनं आणि तमाम आंबेडकर संघटना पक्ष यांच्या साथीनं धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून महाबोधी महाविहार हे जे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे ते ब्राह्मणमुक्त बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे. जो ॲक्ट आहे BP ॲक्ट 1949चा ॲक्ट असल्यामुळं आणि भारतीय राज्यघटनेला या देशामध्ये 26 जानेवारी 1949मध्ये भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण केली आणि ही भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला अंमलात आणण्यात आली. त्यामुळं हा 1949चा जो BP ॲक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि या ठिकाणचे जे 4 ब्राह्मण, 4 बौद्ध आणि 1 जिल्हाधिकारी तो जर हिंदू असेल तर त्या कमिटीचा सभापती राहतो, अध्यक्ष असतो आणि हिंदू नसेल तर बौद्ध समाजाचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. परंतु तसं न करता हिंदूचे जे काही सदस्य आहेत त्यातूनच त्यांचा अध्यक्ष निर्माण केला जातो आणि या देशभरात बाहेरून आलेल्या जगभरातून जे दान मिळतं या विहाराला हे लूटमार करण्याचा प्रयत्न हे ब्राह्मण समाजाची जी पुरोहित मंडळी करत असल्यामुळं ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आणि 1950ला 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यामुळं 1949चा BP ॲक्ट रद्द झालाच पाहिजे आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्याच ताब्यात दिलंच पाहिजे.